वास्तूचा आपल्या लाईफवर आणि आपल्यावर स्वतःवर खूप इम्पॅक्ट पडतो की आमच्या घरामध्ये आम्ही 6 मेंबर आहेत. एक तर खुश आहे खूप आणि दुसरा हा जो आहे हा खुश नाही आहे. असं का? वास्तूमध्ये एंट्रन्सेस बघितल्या तर 32 एंट्रन्सेस आहेत. भारत देशातला साऊथ बघा किती ग्रो केलेला आहे. अरे सगळं चांगलं आहे. बॉसचा प्रॉब्लेम आहे का? नाही. बायकोचा प्रॉब्लेम आहे का? नाही. मित्रांचा प्रॉब्लेम आहे का? नाही. पैशाचा आहे का? नाही. चांगलं चाललंय. पण काहीतरी माझ्या ह्याच्यावर बर्डन आहे, एन्झायटी येते, असं वाटतं की रडावं. एक एक्झाम्पल देते. दक्षिणेच्या एंट्री कोणाची आहे? MS धोनी. सगळे वास्तू करतायत म्हणून मी पण करते ऍज अ फॅशन म्हणून नका कर. मी बघितलंय घर एकदम सुंदर स्वच्छ, एंट्रीला गणपती त्याच्यावर जाळे लागलेले आहे. तवा आणि कढई हे काय आहे तर तुमचा राहू आणि केतू आहे. पूर्व ईशान्य ज्याला जो झोन म्हटला जातो, जो रिक्रिएशनचा आहे, फन्सचा आहे, एन्जॉयचा आहे, इथे जर मुलं झोपली तर त्यांच्यासाठी ते चांगलं आहे. त्या खेळणी आणि पुस्तकं हे दोन्ही सोबत ठेवू नका. कपलच्या बेडरूम मध्ये स्पिरिच्युअल बुक्स कधीच नको. वास्तूचा आपल्या लाईफ मध्ये रोल आहे तेवढाच रोल आपल्या सिग्नेचरचा आहे. अमिताभ बच्चनजीची आधीची सिग्नेचर बघा. आधी अमिताभ मग खाली बच्चन. नरेंद्र मोदीजींची फर्स्ट सिग्नेचर N आहे, राऊंड केलेला आहे मुख्यमंत्रीच्या वेळेस. तर मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना किती प्रॉब्लेम्स आलेले. जी लोक आपल्या स्वतःच्या मातृभाषेमध्ये सिग्नेचर करतात ना तर त्यांना प्राऊड असतो, आपल्या कल्चरशी रिलेटेड प्राऊड असतो. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाहीये. मित्रांनो, याआधी आम्ही पॉडकास्ट केला होता डॉक्टर विजयश्री मॅम सोबत. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. आणि मी प्रेक्षकांना आठवण करून देतो की याच्या आधी आम्ही एक पॉडकास्ट केला होता ज्यात किचनचं वास्तू कसं असलं पाहिजे आणि त्यात काही त्रुटी असतील तर त्या आपण घरच्या घरी कशा सॉल्व्ह करू शकतो. आणि त्यात आम्हाला लाखोच्या संख्येने तुमचं प्रेम मिळालं, म्हणून आम्ही पुन्हा एकदा त्यांना आमंत्रित केलं. आणि आज आपण आपल्या या पॉडकास्टवर संपूर्ण घराचा वास्तू कसं असलं पाहिजे या विषयावर चर्चा करणार आहोत. नक्कीच करूया आज आपण. आणि आपल्या सगळ्या व्ह्युअर्सचीच ही रिक्वेस्ट होती की फक्त किचन बद्दल झालं पण बाकीचं काय. एक्झॅक्टली. तर त्याबद्दल तुम्ही मला बोलवलं त्यासाठी आधी तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण पर्सनल ग्रोथ करण्यासाठी बरेचसे उपाय करतो की बाबा जॉब पाहिजे असेल तर हात धागा पाहिजे, किंवा तिजोरीत तुम्ही असं काहीतरी करा, किंवा मग हात दाखवतो. आता न्यूमरोलॉजी जास्त ट्रेंडिंगला सुरू झाली आहे की त्याच्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी आपण, किंवा मग ज्योतिषशास्त्राकडे येऊन तारीख वगैरे करणं, किंवा मग अशा बऱ्याचशा आपण तंत्रमंत्र पण बरेच लोक करायला लागलेत. हे सगळं करून सुद्धा त्यांच्यावर वरचढ म्हणजे वास्तुशास्त्र आहेच. तर मग असं काय आहे याच्यात? हे बघा, ऑकल्ट फील्ड मध्ये प्रत्येकाचा एक आपापलं पार्ट आहे म्हणूया, किंवा प्रत्येक पार्ट हा जो आहे ऑकल्ट फील्डचा त्याचं एक वेगळं महत्व आहे. सगळ्याचं आपापलं महत्व आहे. पण वास्तूच का? तर आपण कितीही दमून थकून आलेलो असलो, कुठेही जा तुम्ही, 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्ही जास्तीत जास्त किती दिवस राहू शकता? 5 दिवस, 7 दिवस, 15 दिवस, है ना? पण एक 15 दिवसानंतर आपल्याला आपलं घर, ते 4x4 म्हणा, 2x2 ची खोली असू दे की महल असू दे, पण ते आपल्याला आपलं घर लागतच. आणि तिथे जी झोप येते ती कुठेही येत नाही. आता झोपेहून मी म्हणेल की तुम्ही म्हणाल की नाही मी तर घरी राहतच नाही, माझा तर जॉब सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत असतो. पण तुम्ही घरी येऊन झोपता तरी? आणि तुम्ही किती तास झोपता? 7 तास. कमीत कमी आपण 7 तास पण धरले तर रोजचे 7 तास, वर्षाचे तुम्ही काउंट करा. आणि ओव्हरऑल लाईफचा आपण 1/3 पार्ट हा आपल्या घरामध्ये, काही नाही धरलं, फक्त झोपेचं पण धरलं तरी आपण धरू म्हणजे बघू असतोच आपला. तर त्यामुळे वास्तूचा आपल्या लाईफवर आणि आपल्यावर स्वतःवर खूप इम्पॅक्ट पडतो. आणि त्यामुळे वास्तू बघितली, तुम्ही वास्तू परफेक्ट केली ना तर तुमचा 50 to 70% प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होतो. आता का होतो तर हे बघा, कारण वास्तू कोणती असायला पाहिजे, कोणत्या डायरेक्शनची मिळेल हे पण आपल्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं असतं.
म्हणून बघा, आपण भरपूर जेव्हा घर घ्यायला जातो, रेंटेड असू दे किंवा विकत असू दे, भरपूर बघतो आपण. बरेच जण बघतात पण की नाही वास्तूप्रमाणे असायला पाहिजे, तरी सुद्धा त्यांना तीच वस्तू मिळते जी त्यांच्या कुंडलीनुसार आलेली आहे की यांना ही याच एंट्रन्सची मिळेल. आता मी कुंडली तर चेंज करू शकत नाही, आपण कुंडली चेंज करू शकत नाही कोणाची, पण आपण वास्तूमध्ये बदल करून जे लिहून आणलेलं आहे त्याला कमी, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे त्यांना प्रॉब्लेम्स येत आहेत, हर्डल्स येत आहेत ग्रोथ मध्ये म्हणा, हर्डल्स मनुष्याच्या लाईफमध्ये हर्डल्स कुठे येतात, एकतर हेल्थ वाईज, नंतर वेल्थ किंवा रिलेशनशिप, हे 3 मॅक्झिमम प्रॉब्लेम्स असतात. माझ्याजवळ पण जे येतात ते 3 मॅक्झिमम प्रॉब्लेम्स आहेत. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, करिअर, हे असतं. एक्झॅक्टली. बरोबर. तर यामध्ये जेव्हा प्रॉब्लेम्स येत आहेत, मी कुंडलीमध्ये कितीही बघितलं, आता मला दिसतंय की हे ग्रह आहे, या ग्रहांमध्ये मी काही चेंजेस करू शकत नाही, पण मी यांच्या वास्तूमध्ये तर करू शकते. आता बऱ्याच क्लायंट म्हणा किंवा बऱ्याच जण जे वास्तूमध्ये किंवा ऑकल्ट मध्ये जे विश्वास ठेवत नाही, त्यांचा हा प्रश्न असतो की आमच्या घरामध्ये आम्ही 6 मेंबर आहेत, मग एक तर खुश आहे खूप आणि दुसरा हा जो आहे हा खुश नाही आहे, असं का? हा भरपूर जणांच्या, म्हणजे इनफॅक्ट माझ्या मनात पण जेव्हा मी या फील्ड मध्ये आले ना, तर मी पण म्हणायचे की हे असं काही नसतं वास्तू वगैरे, घरात इतकं आहे, हा खुश आहे, मी नाही आहे, मग कुठे गेलं वास्तू? तर हे मग येतं कुंडलीवर, तुमची दशा कशी आहे, तुमची आता महादशा कशाची चालू आहे त्याच्यावर ते डिपेंड करतं. तुम्ही त्याप्रमाणे त्या दिशामध्ये झोपता आहात का, तुमच्या घराची एंट्रन्स त्या दिशेलाच आहेत का? बऱ्याचदा असं होतं की घर बायकोच्या नावाने आहे आणि बायकोची कुंडली बघितली तर तिच्यासाठी जी डायरेक्शन खूप चांगली असते, त्याच डायरेक्शनचं तिचं घराची डायरेक्शन जी आहे तीच तिच्यासाठी पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे ती छान एन्जॉय करते आणि नवरा बिचारा सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत काम करतोय, आणि ही इथे आपली एक्झॅक्टली वाईस वर्सा. म्हणजे एक असं म्हणत नाही की बायकाच फक्त एन्जॉय करतात, हल्ली बायका पण काम करतात, पण कम्पॅरेटिव्ह किंवा वाईस वर्सा ते इम्पॅक्ट पण करतं ना. जसं आता तुम्ही म्हटलं की बाबा सक्सेसफुल कोणाला म्हणायचं किंवा हॅप्पी कोणाला म्हणायचं, ज्याच्याकडे पैसे आहेत, तो हेल्दी आहे, काही त्याला आजार नाहीये, करिअर त्याचं सेट आहे, आणि रिलेशनशिप म्हणजे आता मी माझ्या बायकोसोबत राहतो आणि माझे मुलं आहेत, तर सपोज मला काही इश्यू आहे, मी हात दाखवला किंवा मी न्यूमरोलॉजी वगैरे फॉलो केलं, मी सक्सेसफुल आहे, पण माझे मुलं फेल होत आहेत ना, आणि बायकोला हेल्थ इश्यू आहेत, सो आय कांट एन्जॉय माय हॅपीनेस किंवा सक्सेस. करेक्ट. मग हे ओव्हरऑल जर हॅपी असतील देन आपल्याला तरच आपण सांगू शकतो की माझी लाईफ ही हॅपी लाईफ आहे, जेव्हा सगळे खुश असतात. आणि सगळे खुश होण्यासाठी तुम्ही तुमची कुंडली सोबत तुम्ही तुमचं वास्तू बघितलं तर अप्रतिम रिझल्ट असतात. तर हे तुम्ही बघितलं, फॉलो केलेत तर ऑब्विस, आणि म्हणून सगळं बघितल्यावर सुद्धा वास्तू बघणं हे इम्पॉर्टंट आहे. सगळे कुठे राहतात तर घरात राहतात, मग घरातूनच इश्यूज स्टार्ट. इंडिव्हिज्युअल वर्क करण्यापेक्षा जॉईंटली वर्क करा. येस, एक्झॅक्टली. तर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात. पण जसं आता आपला आजचा जो थीमच आहे की पूर्ण घराची वास्तू, तर सुरुवात कुठून होते, तर घराची एंट्रन्स, घराचा जो प्रवेशद्वार आहे. आता जसं आपल्या बॉडीचा प्रवेशद्वार काय आहे, आपण कुठून खातो, तोंडातून खातो. तुम्ही काय खाता डिपेंड याच्यावर आहे की तुमची बॉडी कशी बनणार आहे. बरोबर आहे. तुम्ही म्हणाल नाही मी जिम करतो, मी एक्सरसाइज करतो, मी योगा पण करणार आहे, मी प्राणायाम पण करणार आहे, मी मल्टीव्हिटॅमिन्स पण घेणार आहे, पण नाही बाबा मला तर समोसा रोज लागेलच, मला तर पिझ्झा तर पाहिजेच दिवसातून 2 वेळा किंवा महिन्यातून 2 वेळा, व्हॉट एव्हर. तर ती बॉडी तशी बनेल का? तसंच आपल्या घराचं आहे. प्रवेशद्वार हा जर तुमचा बेस्ट असला, प्रवेशद्वाराच्या द्वार जो आहे म्हणजे बघितल्या कोणी पण आलं घरामध्ये, आता मी पण तुमच्या घरामध्ये आले, एंट्री केली, मला किती छान वाटलं, प्रसन्न वाटलं, का तर अरे एंट्रीलाच किती सुंदर आहे. तर जो कोणी येणार तर एंट्री ही तुमची खूप इम्पॉर्टंट असते. आता वास्तूमध्ये एंट्रन्सेस बघितल्या तर 32 एंट्रन्सेस आहेत. 32 एंट्रन्सेस. उत्तरेला 8, पूर्वेला 8, पश्चिमेला 8 आणि दक्षिणेला 8, अशा 8 आहेत.
पण कॉमनली तुम्ही बघितलं असेल की मॅक्झिमम लोक काय म्हणतात, दक्षिणमुखी नकोच पाहिजे. दक्षिणमुखी नकोच पाहिजे. काय कोणतं पाहिजे तर पूर्वमुखी उत्तर किंवा पूर्व, या दोनच मॅक्झिमम बघितल्या गेलं तर. पूर्वमुखी, आमचं घर पूर्व पश्चिम आहे, आमचं घर उत्तरेला आमचं तोंड येत आहे का, तर बाबा नाही, नॉर्थला पाहिजे, उत्तरेलाच पाहिजे. याचे मागचं रिझन हे, जेव्हा आम्ही 8 मध्ये डिवाइड करतोय, उत्तर दिशा फक्त हा बघा एवढा उत्तर आहे. फॉर एक्झाम्पल असा स्क्वेअर आपण काढला तर त्याच्यामध्ये 16 डायरेक्शन आपण मागे सांगितले की 16 डायरेक्शन आहे. त्याच्यामधला फक्त नॉर्थचा जो एक पार्ट आहे तर त्याच्यामध्ये 8 आपण पार्ट केले त्या नॉर्थ मध्ये, तर ते किती बारीक होईल. आता याच्यामध्ये N3 N4, आमच्या भाषेमध्ये त्याला N3 N4 म्हणतात. तर ती एक पॉझिटिव्ह आहे. बाकी थोड्या निगेटिव्ह होतात, पण त्याची अशी खूप वर्स्ट इफेक्ट येत नाही आपल्या लाईफ मध्ये. त्यामुळे म्हटलं जातं की नाही नॉर्थ आहे. तसंच ईस्टचं आहे की ईस्ट मध्ये पण E3 E4 ही जी डायरेक्शन आहे ही खूप चांगली आहे फॉर एंट्रन्स. 24 कॅरेट आहे, बाकीचं कॅरेट कमी कमी होत जातं. आता ईस्ट मध्ये थोडासा एक काय प्रॉब्लेम येतो की जर ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट म्हणजे पूर्व आणि आग्नेयच्या मधातली एंट्रन्स आली तर थोडा प्रॉब्लेम येतो. पण बाकी याला पण प्रॉब्लेम येतात, पण असे ऍडव्हर्स इफेक्ट येत नाहीत जे दक्षिणेला येतात. एक्स्ट्रीम फॉर एक्झाम्पल नैऋत्यची एंट्रन्स झाली, त्याच्यानंतर साऊथ ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण नैऋत्यची एंट्रन्स झाली, या एंट्रन्सेस बिलकुल नको. आणि म्हणून कॉमनली म्हटलं जातं की दक्षिणला मला एंट्री नको. पण तुम्ही बघाल साऊथ मुंबई बघा किंवा साऊथ दिल्ली बघा, आपला भारत देशातला साऊथ बघा किती ग्रो केलेला आहे. तर दक्षिण दिशाचं एंट्रन्स खराबच आहे हे डोक्यातूनच काढून टाका. हे का, तर आता साऊथ म्हटलं की त्याचा नंबर बघितला जात. फॉर एक्झाम्पल न्यूमरोलॉजी जसं तुम्ही म्हटलं, हा 9 नंबरशी येतो. 9 नंबर हा कोणाशी आपण रिप्रेझेंट करू शकतो, तर आपल्या मंगल जो ग्रह आहे, मंगळ ग्रहाशी. आणि मंगळ ग्रहाचे देवता कोण आहेत, हनुमानजी. आता हनुमानजींचं जर आपण लाईफ बघितला तर कसं स्ट्रगल वाला आहे है ना. त्यांना नो डाऊट ते तर देवता आहे, त्यांच्याबद्दल आपण जास्त काही आता बोलू शकत नाही, सगळ्यांना माहिती आहे, पण स्ट्रगल वाला आहे. पण जेव्हा ते देवता बनलेत आणि आजही या धर्तीवर बघितलं गेलं तर म्हटलं जातं की एक देवता म्हणून हनुमानजी आहे, प्रेझेंट मध्ये अस्तित्व त्यांचं आहे. तर साऊथ मध्ये काय आहे, जेव्हा देतो ना साऊथ हा छप्पर फाडून देतो. फक्त याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की तुम्हाला मेहनत खूप आहे. नॉर्थ हा जो आहे हा पण देतो, अपॉर्च्युनिटी देतो. ईस्ट म्हणजे पूर्व दिशा, नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा. तर पूर्व दिशामध्ये तुम्हाला समाजामुळे म्हणा किंवा तुमचे कनेक्शन्समुळे तुम्हाला पैसा मिळतो. त्याच्यानंतर पश्चिम दिशा जी आहे ती तुम्हाला गेन्स देते, सेव्हिंग्स देते. तर त्यामुळे पश्चिम दिशा, आता पश्चिम म्हणजे काय, एक मिथ आहे की पश्चिम म्हणजे बॅक, म्हणजे पूर्व पश्चिम पेक्षा पूर्वच चांगलं आहे आणि उत्तर दक्षिण मधून फक्त उत्तरच चांगलेलं आहे, पश्चिम दिशा ही खराब आहे. ऍक्च्युली तसं नाही आहे. पश्चिम दिशा ही आपल्याला गेन करते. पश्चिम दिशाबद्दल याच्या आधी पण मी बरेच सांगितलेलं आहे की पश्चिम दिशामध्ये तुम्ही काही ठेवले तर ते सेव्ह होतं. तर त्यामुळे ती पण दिशा. पण साऊथ मध्ये काय होतं की 2-3 मी जसं म्हटलंय आताच की 2-3 डायरेक्शन ह्या थोड्या वाईट आहेत. वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट ही सेव्हिंग्स देत असेल, पण जी दुसरी डायरेक्शन आहे वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट म्हणजे पश्चिम वायव्य, ही दिशा चांगली नाही आहे. ही एन्झायटीची दिशा. याला जर एंट्री आली परत तर तुम्ही जितकी मेहनत कराल ही तुमची मेहनत वाया जाते. तुम्ही एन्झायटी ऑलवेज, बऱ्याचदा असं होतं ना घरामध्ये की सगळं चांगलं आहे तरी यू फील व्हेरी लो, तुम्हाला लो फील होतं. एक फ्रेशनेस जो म्हणतो, एनर्जेटिक आपल्याला वाटतच नाही. अननेसेसरी प्रेशर जाणवतं. अरे सगळं चांगलं आहे, बॉसचा प्रॉब्लेम आहे का नाही, बायकोचा प्रॉब्लेम आहे का नाही, मित्रांचा प्रॉब्लेम आहे का नाही, पैशाचा आहे का नाही, चांगलं चाललंय, पण स्टील यू फील, म्हणजे कुठेतरी आपल्याला असं वाटतं की नाही, मी काहीतरी माझ्या ह्याच्यावर बर्डन आहे, एन्झायटी येते, असं वाटतं की रडावं.
तर हा जो आहे झोन तो त्याचा आहे. बरोबर. आणि त्यामुळे बघितलं जातं की पश्चिमला पण एंट्री नको. आणि साऊथची मी जसं म्हटलंय की काही एकतर त्याला रिझन हे आहे की साऊथची डायरेक्शन जी आहे, म्हणजे दक्षिण दिशाची जी डायरेक्शन आहे ही खूप मेहनत करायला लावते. आणि दुसरं म्हणजे की काही त्याच्या ज्या एंट्रन्सेस चुकीच्या याच्यामध्ये आला, S3 S4 इज द बेस्ट. पण जर तुम्ही साऊथ वेस्ट नैऋत्यला तुमची एंट्री आली किंवा तुमची आग्नेयला पण आली तर ती पण चांगली नसते. आग्नेयची एंट्री घरामध्ये चोऱ्या करायला, म्हणजे चोरी होते घरामध्ये अननेसेसरी. तर त्यामुळे इथे पण एंट्री नकोच. आता तुम्ही म्हणाल, याचं एक एक्झाम्पल देते. दक्षिणच्या एंट्री कोणाची आहे? MS धोनी. MS धोनीच्या घरचं एंट्री जी आहे रांचीला, म्हणजे मी त्याच्या घरी नाही गेलेले, मी दुसऱ्याच्या घरी गेलेले. पण आता रांचीला गेलोय म्हटल्यावर आपण तर बघणार ना. तर त्याचं जे एंट्रन्स आहे ना तो रेड कलरचा आहे. अच्छा. कारण साऊथला कलर कोणता पाहिजे? लाल कलर पाहिजे. दक्षिणेला लाल कलर. त्यांनी लाल कलर केला आणि त्याच्यासाठी ती एंट्री बघा. MS धोनी बद्दल मी काय बोलू. तर असं नाही आहे की ती डायरेक्शन ही खराब आहे. तर पण ठीक आहे की तुम्हाला काहीच कळत नाहीये, तुम्ही उत्तरेची डायरेक्शन घ्या, तुमची एंट्री घ्या. पण जर तुम्ही तुमच्या ऍस्ट्रॉलॉजी प्रमाणे तुमच्या कुंडलीनुसार तुम्ही जर बघितली एंट्री कोणती आहे तर तुम्हाला त्याचे अजून चांगले इफेक्ट्स मिळतात. जर माझ्या कुंडलीमध्ये पश्चिम दिशा ही माझ्यासाठी चांगली नाही आहे आणि मी पश्चिम दिशामध्ये झोपत असेल किंवा माझ्या घरची एंट्री पश्चिम दिशेला असेल तर मला ऑलवेज प्रॉब्लेम्स येतील. है ना. याचा एक एक्झाम्पल अजून एक मी देऊ शकते की सगळं म्हणतात की दूध दही हे चांगलं असतं, पण त्या दूध दहीने मला एलर्जी असेल तर ते माझ्यासाठी तर वाईट आहे ना. इंडिव्हिज्युअल म्हणजे डिफर करतात. तर इंडिव्हिज्युअली डिफर करतं. म्हणून जे लोक म्हणतात ना की आता तर आपल्या मुंबई पुण्यामध्ये तर एकावर एक किती फ्लॅट्स असतील, 50 मजली बिल्डिंग आहे. इथे ज्याचं किचन आहे त्याचंच किचन वरती पण आहे, इथे ज्याचा हॉल आहे त्याच्याच वरती पण दुसऱ्याचा पण हॉल आहे. मग वरचा खुश आणि खालचा नाखुश का आहे? त्याची कुंडली त्याला साथ देते आहे, तुमची कुंडली तुम्हाला साथ देत नाही आहे. सेकंड थिंग, त्यांनी रंगरंगोटी कशी केलेली आहे, तुम्ही कशी केलेली आहे, तुम्ही कुठे प्लांट्स ठेवलेले आहेत, त्यांनी कुठे प्लांट्स ठेवलेले आहेत. आता इथला आपला हा ग्रीन कलरचा सोफा आहे, त्यांनी रेड ठेवलेला असेल तर, आणि ही डायरेक्शन साऊथची असेल तर साऊथ मध्ये मला इथे ग्रीन नको आहे. म्हणजे एक्सटेरियर इंटेरियर भरपूर गोष्टी आहेत, तुम्ही टॅली करायला पाहिजे तर तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळतात. मॅम, आता सपोज तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही लोकांचं जर घर दक्षिण दिशेला असेल, आपण किचन मध्ये सांगितलं की विना तोडफोड तुम्ही काहीतरी रेमेडीज करू शकता, तर मग अशा ह्याच्यात काही रेमेडीज असतील? आता जर जसं तुम्ही म्हणता तसंच की साऊथला ज्यांची एंट्री असेल आणि जे घाबरलेले आहेत त्यांनी घाबरायचं नाहीये, त्यांनी पिवळी पट्टी मारून घ्या आपल्या एंट्रीला. म्हणजे उंबरठा जो असतो, उंबरठ्याला पिवळी पट्टी मारून घ्या, तुम्हाला तुमचे इफेक्ट्स कमी होतील. सिम्पटम्स मॅच करा. आता मी म्हणतेय की साऊथला एंट्री आहे आणि सगळं चांगलं आहे तर करायची गरज नाही आहे. हे बघा, आम्ही प्रत्येक वेळेस आजार जो आहे, जोपर्यंत तुम्हाला त्याचे सिम्पटम्स दिसत नाहीये, तंबाखू सगळेच खातात. एक एक्झाम्पल घेऊया की तुम्ही तंबाखू खाता, तुमचा मित्रही तंबाखू खातो आहे, तुम्हाला त्रास झाला त्यामुळे तुम्ही औषध घेत आहात, त्याला त्रास नाही झाला तर तो घेतो का औषध? नाही घेत. त्याची बॉडी साथ देते आहे ना, त्याची कुंडली म्हणजे ओके आहे. तुम्हाला जर सिम्पटम्स दिसत आहेत तर रेमेडी करा. एक्झॅक्टली. असं होतं की कोणाला त्रास आधी होतात, कोणाला उशिरा होतात. आता हे जे सिम्पटम्स आहेत ना, जोपर्यंत कुंडली साथ देती आहे, तुमचे ग्रह स्ट्रॉंग आहेत, तोपर्यंत तुम्हाला सिम्पटम्स दिसणार नाही. त्याला त्याचं काम करू द्या. जेव्हा तुम्हाला सिम्पटम्स दिसत आहेत की हेल्थ इश्यूज आलेले आहेत, घरामध्ये पैशाचा त्रास येतो आहे, रिलेशनशिप इश्यूज आलेले आहेत, तर मग तुम्ही रेमेडीज करून घ्या. फक्त सगळे वास्तू करतायत म्हणून मी पण करते ऍज अ फॅशन मधून, म्हणून नका करू. मॅम, आता एंट्रन्सचा आपण विषय काढलाय, तर एक मिथ आहे, आय डोंट नो, मिथ नाही म्हणतात ना, श्रद्धा आहे की लोक म्हणतात की
बाहेर निघतानाच एंट्रन्सच्या वरती देवाचा किंवा गणपतीचा स्टॅच्यू वगैरे, फोटो वगैरे काहीतरी पाहिजे, किंवा बरेच लोक दरवाजाला सुद्धा लावतात. तर ते किती अच्छा, आता हा प्रश्न ना खूपदा बऱ्याच जणांनी मला पण विचारलेला आहे, मी पण बघितलेलं आहे की एंट्रीला हनुमानजी असतात, गणपती असतात. आता एकच मी विचारेल तुम्हाला, तुम्ही त्यांना ऍज अ म्हणून काय म्हणून बघता आहात? तुमचा मुलगा म्हणून बघता आहात त्या देवाला? कारण मी माझे देवाला मी त्याला एक नाव दिलेलं आहे, मी त्याप्रमाणे माझ्या देवासोबत प्रत्येक जण आपल्या त्या देवाला कोणी मित्र म्हणतो, कोणी आपले ऍज अ फादर म्हणून वागतो, कोणी भाऊ म्हणून, कोणी मुलगा म्हणून. तर तुम्ही काय म्हणून वागता आहात? त्याच्यासोबत लाईव्ह आहात का? जर तुम्ही लाईव्ह आहात म्हणजे तुम्हाला असं वाटतं की नाही हा माझा बाबा आहे, हा माझा मित्र आहे किंवा भाऊ आहे, तर तुम्ही तुमच्या भावाला, मित्राला असं बाहेर ठेवणार का? बरं ठीक आहे, तुम्ही ठेवलं पण तर तुम्ही रोज त्याला साफसफाई करता का? त्याला अगरबत्ती दाखवताय का? त्याला खायला प्यायला देता आहेत का? हे देत असाल तर ठेवा. बरोबर. जर आणि हे पॉसिबल नसेल तुम्हाला, मग का ठेवता तुम्ही त्याला? म्हणजे प्रेम आहे आणि त्याच्याकडनं काही पाहिजे असेल फक्त आपल्याकडनं पण त्याला ते केटर केलं, लव यू म्हणायला पाहिजे ना. येस, एक्झॅक्टली. जसं आपण म्हणजे बायको म्हणते की तुम्ही माझ्यावर प्रेम करता, पण तुम्ही दाखवा तर कधी, म्हणा तर कधी मला. तसंच त्या देवाचं आहे ना. नाही, मी बघितलंय घर एकदम सुंदर स्वच्छ, एंट्रीला गणपती त्याच्यावर जाळे लागलेले आहेत, कारण बाहेर आपलं लक्षच जात नाही. आणि दुसरं इम्पॉर्टंट थिंग, महिलांच्या पिरियड्स मध्ये आपण काही ना काही 90% घरांमध्ये तर अजूनही बघितलं जातं की थोडंसं पाळलं जातं, ऍटलिस्ट देवापासून तरी पाळलं जातं. त्याच्या मागचे रिझन्स वेगळे आहेत. आणि तो जो तुमची एंट्री आहे, त्या एंट्रीच्या वरती गणपती आहे, हनुमानजी आहे, आणि ती दिवसातून एकदा तरी येणार जाणार. ती नाही गेली, तुमच्या घरी येणारी मेड, पाहुणे, मग ते पवित्र होईल का? तर मग का ठेवायचं आहे? तो देव आहे, देवाला देवघरात ठेवा, म्हणजे त्याची आपल्याला प्रॉपरली काळजी घेता येईल. विथ रिस्पेक्ट. रिस्पेक्ट द्याल तर नक्कीच रिस्पेक्ट मिळेल पण तुम्हाला, आणि तुम्हाला जे पाहिजे ते तो पण देईल. येस येस येस. म्हणजे करता येतं पूर्ण शुद्ध भावनेने करा. येस. हा, ठेवायचंय. तुम्ही म्हणाल नाही नाही आम्हाला घराबाहेर ठेवायचंच आहे, तो फक्त एक पिक्चर लावला, चिटकवला आणि मग झालं, तसं नका करू ना. मग तो त्याला मग खायला पण द्या, कधी पाणी द्या, त्याला विचारा, बघा तरी. असं वरती बांध करून एंट्रन्स होणारच नाही आहे. खरंय, खूप कमी लोक आहेत अशी की जे असं. आणि वन मोर थिंग, गणपतीबद्दल बोलूया. गणपतीची समोरचा पार्ट म्हणजे गणपतीला, साक्षात गणपतीला काय म्हटलं जातं तर प्रॉस्पेरिटीचे देवता म्हटलं जातं, समृद्धी देणारा, बुद्धी देणारा देवता. तर ते त्याच्या समोरचा पार्ट आहे. म्हणजे मागे काय आलं, म्हणजे त्याच्या मागे काय आलेलं आहे. तर आपण एक म्हणू शकतो की प्रॉस्पेरिटी जर समोर आहे तर मागच्या साईडला प्रॉस्पेरिटी असेल का? त्याच्या नसेल. मग आणि तुम्ही जर तुमच्या डोअरवर किंवा तुमच्या एंट्रन्सला लावलं तर त्याचा मागचा पार्ट तुमच्या घराजवळ आलेला आहे. तुम्ही मागच्या भागात एंटर करतायत म्हणजे तसंच झालं ना की हा तुमचा एंट्रन्स आहे आणि इथे मी गणपती लावलेला आहे, तर गणपतीचा समोरचा पार्ट हा रोड साइड आला, त्याच्या मागचा साइड हा माझ्या घरच्या साइडला आला, आणि त्याचा मागचा पार्ट काय म्हटला जातो, त्याच्या मागचा येस है ना. तर त्यामुळे प्रॉस्पेरिटीचा देवता जो आहे, मग मग त्याच्यावर लोक डोकं लावतात, इकडनं पण लावतो, इकडनं पण लावतो, दोन्हीकडे लावतो. ठीक आहे, लावा दोन्हीकडे, पण ते 15 वर्ष झाली त्याला लावलेलं आहे, त्या गणपतीचे नाक कुठेतरी गायब झालेलं आहे, त्याला कसं तरी म्हणजे दिवाळीलाच तुम्ही त्याला साफ करता, तर विच इज नॉट गुड. त्यामुळे लावू नका. बरोबर आहे. आता एंट्रन्स नंतर सगळ्यात महत्वाचा एरिया म्हणजे, आता एंट्रन्स नंतर आपण जिथे स्वयंपाक करतो, किचन. तर किचन बद्दल तर बरंच आपलं बोलणं झालंय, पण एक इन शॉर्ट मध्ये तरी परत जे नवीन बघतायत त्यांना सांगूया की किचन हा कुठे असायला पाहिजे. तर किचन हा आग्नेय दिशेला असायला पाहिजे, नसेल
तर काय करायचं त्याच्यासाठी आमचा आधीचा पॉडकास्ट बघा. तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला नक्कीच कळालं असेल, तो आलाच असेल. आणि मी लिंक टाकून दिली वरती. येस, तर तो आधी बघा, तुम्हाला पूर्ण किचन बद्दल डिटेल्स येईल. पण तुम्ही म्हणाल की माझं किचन नाही आहे, मला शक्य नाही, किंवा कट आहे, जागा नाही आहे, एक भिंत तरी असेल, तिथे काही नाही तर ऑरेंज कलर यूज करा. दिवा लावू शकता तुम्ही, तो लावा. अजून किचन बद्दल मी इथे एक सांगेल की तुमच्या किचन मध्येच अशी काही भांडी असतात की ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या घराचा म्हणा किंवा तुमच्या सगळ्यांच्या कुंडलीचा राहू आणि केतू हा व्यवस्थित करू शकता. अच्छा. किचन मध्ये कढाई नाही किंवा तवा नाही असा कोणता किचन असतो का? जे बॅचलर्स आहेत त्यांच्या किचन मध्ये पण कढाई आणि तवा दिसतो, हे दोन तर दिसतात. आणि मॅक्झिमम लेडीज काय करतात की रात्री त्यांची चूक नसते, थकलेले असतात आणि ते सगळे कढाई ते बाकीची भांडे सिंक मध्ये तसेच पडून राहतात. ते घाण सगळं तसंच. ते बघितलं गेलं तर थोडस याच्या वेनी पण बघितलं, म्हणजे आपल्या हायजीनच्या वेनी पण बघितलं तर ते चुकीचं आहे. आणि याच्याने तुमचा राहू आणि केतू पण खराब होतो. तवा आणि कढई हे काय आहे तर तुमचा राहू आणि केतू आहे. आता लोक म्हणतील काही बोलता का, ते कुठे, हे कुठे, करून बघा. छोटीशी रेमेडी आहे. ऑलवेज आपल्या कढाईला आणि तव्याला क्लीनच ठेवा. आणि बऱ्याचदा असं असतं की तवा गरम असताना त्याच्यावर पाणी टाकलं जातं, त्याला असा आवाज येतो पाणी टाकल्यावर गरम तव्यावर. तसं कधीच करू नका, तुम्ही तुमचा केतू खराब करता. आता तवाबद्दल बोलता आहेत म्हटल्यावर कढाईबद्दल पण व्यवस्थित बोलायलाच पाहिजे. तर असं घस 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 घासतात, मी बऱ्याचदा बघितलंय. म्हणजे मी माझ्या मावशींना पण बघितलं, तर त्यांना म्हटलंय की असं कढाईला इतकं खरचडू नका, स्वच्छ ठेवा, तव्याला स्वच्छ ठेवा आणि उभं ठेवू नका, तुमच्या ड्रॉवर मध्ये ठेवा. कढाई आणि तवा हा बाहेर दिसायला नको, किंवा टांगता पण येते, म्हणजे कव्हर करून ठेवा. वन मोर थिंग, स्वयंपाक झाला की गॅस शेगडी जी असते त्याच्यावरतीच कढाई दिसते, त्याच्यावरतीच तवा दिसतो. ती कढाई रिकामी आहे, तो तवा रिकामा आहे, पण गॅस शेगडीवर कढाई आणि तवा ठेवलेला आहे. हा फक्त तेथून म्हणजे त्याच्यावरती न ठेवता तुम्ही बाजूला काढून ठेवा, म्हणजे बाजूला ठेवा किंवा घासायला. काम झालं आहे ना, तर हे फक्त करून बघा 1 महिना 2 महिना, आणि घरामध्ये जे कलह क्लेश होत होते, बऱ्याचदा काय प्रॉब्लेम्स असतात की अननेसेसरी घरामध्ये कलह क्लेश होत आहे काही कारण नसताना. तर करून बघा. आणि त्यात काही पैसे मोजायचं काम नाही, काहीच सिंपल नाही. सवय बदलवायची आहे तुम्हाला की तुमचा किचन ओटा क्लीन करायचा आहे. जसं किचनला मंगळशी जोडलेलं आहे, त्याप्रमाणे त्या राहू केतूला हे आपल्या कढई आणि तव्याशी जोडलेलं आहे. करून बघा तुम्ही की तुम्हाला काही याच्यामध्ये पैसा लावायचा नाही. आणि याच्यामध्ये दुसरा एक तुमचा इम्पॉर्टंट हे आहे की तुमची सवय तर चांगली होईल आणि हायजिनिकली पण ते चांगलं आहे की रात्रभर तुम्ही ठेवलं तर माहिती नाही आपल्याला त्याच्यावर अजून कोणी पार्टी केली त्या तव्यावर आणि त्या कढईवर. तेच म्हटलं नाही, कोणी पार्टी केली, कोणत्या झुरळांनी केली, कोणत्या छिपकलीने केली, आपण काही बघितलेलं नाही. तर ते हे 2 भांडी तर नीट अँड क्लीन करून लपवून ठेवा. लपवून म्हटल्यापेक्षा ड्रॉवर मध्ये ठेवा. आणि अगदीच तुम्ही थकला असाल तर फक्त हे 2 भांडी पाण्यातून काढून ठेवा. दॅट्स इट. खूपच थकले आहेत माहिती आहे, सकाळी मावशी येणार आहे, बाकी काही नाही, पाण्यातून काढून ठेवून द्या. असंच घाण ठेवू नका किचन ओट्यावर, तसंच पडलेलं आहे. हे करून बघा, फायदा होईल. तर आफ्टर किचन, कारण किचन बद्दल आपण बरंच बोललेलो आहोत, स्पेशल एपिसोड केलेला आहे आपण. तर किचन नंतर जे नेक्स्ट येतं आपल्या घरामध्ये इम्पॉर्टंट असतो तो असतो बेडरूम. बेडरूम मध्ये जवळपास मी आधीच म्हटलं की आपला किती वेळ जातो. तर आता बेडरूम हा कसा असायला पाहिजे, तर तो कोणत्या एरियामध्ये आहे, म्हणजे कोणत्या एरिया इन द सेन्स कोणत्या झोन मध्ये येतो, त्याप्रमाणे त्याचे कलर येईल. आणि झोपताना एकच इम्पॉर्टंट आहे की तुमचं डोकं जे आहे हे साऊथला असायला पाहिजे, म्हणजे दक्षिणेला असायला पाहिजे. पाय हे उत्तर दिशेला असायला पाहिजे. आता याच्या मागचं रिझन तर सायंटिफिकच आहे. नॉर्थ पोल
नॉर्थ टू नॉर्थ पोल असलं, तुमचं डोकं पण नॉर्थ पोललाच आलं, म्हणजे उत्तर साईडलाच आलं, तर तुम्हाला मायग्रेन सारखे रक्तप्रवाहाचा इश्यू येतो, मायग्रेनचा प्रॉब्लेम येऊ शकतो, हळूहळू बीपीचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो. तर मेक शुअर की तुमचं डोकं साऊथला येऊ द्या. तुम्ही म्हणाल मॅडम पॉसिबलच नाही, आमचं तर बेडच आता तसा बनलेला आहे, हालू शकत नाही आहे. पिलो उचला, त्या साईडला ठेवा, तिकडे झोपा. तुमच्या बेडरूम मध्ये येऊन कोण बघतंय की तुम्ही कसे झोपता? अगदी बरोबर. तर त्याप्रमाणे तुम्ही झोपू शकता. बेडरूम मध्ये अजून एक असतं की मिरर ठेवावा की नाही ठेवावा. आता मिरर जर असलाच आपल्या बेडरूम मध्ये, तर कसं होतं की तुमचा आणि तुम्हाला डबल दिसत आहे, बरोबर, म्हणजे हजबंड वाईफ तिकडे रिफ्लेक्ट होत आहेत. तुम्ही झोपेतून उठाल कधी, तर ऑब्व्हियसली आहे, एकतर दचकणार तर आहात तुम्ही, ते तर एक होणारच आहे. आणि सबकॉन्शियस माइंड, सगळ्यांनाच माहितीये की आपलं सबकॉन्शियस माइंड जेव्हा आपण झोपलेला असतो तेव्हा हा फिरत असतो. तर तो सबकॉन्शियस माइंडला पण त्यांनी पण बघितलं तर त्यालाही वाटेल की अरे इथे अजून 2 जण आहेत. तर तुम्हाला म्हणजे तुमच्या लाईफमध्ये हर्डल्स पण येतात, प्रॉब्लेम्स नक्कीच येतात. मिरर लावायचंच आहे तर त्याला ऍज अ रेमेडी म्हणून आपण आपल्या पॉझिटिव्ह झोन्स मध्ये युज करू शकतो. उत्तरेला तुम्ही युज करा, त्याच्यानंतर पूर्वेला तुम्ही घरामध्ये लावू शकता. नाही कुठे जास्त तुम्हाला लावायचं आहे, नाही कळत आहे की उत्तर कुठे आहे, पूर्व कुठे आहे, तुमची तिजोरी तुम्हाला माहिती आहे, तो तिजोरी घ्या आपली साधी, त्याच्या आतमध्ये लावून टाका, त्याच्या आतमध्ये पैसा ठेवून द्या. तुमचा पैसा चारी बाजूनी दिसेल ना तिजोरीला, म्हणजे तो डबल टिबल सोबत दिसतोय. तीच पॉवर चांगल्या वेळी वापरता येईल आपल्याला. तीच ते मिरर तुम्ही त्यावेळी युज करू शकता. कारण आपण बघतो ना की अननेसेसरी मिरर जरी दिसतो आपल्याला, तर ते डिस्ट्रॅक्शन दिसतं आपल्याला, आणि मग आपलं ध्यान म्हणजे फोकस शिफ्ट होतो. अदरवाईज मिरर आपण गेल्यावर दिसायला पाहिजे तेवढंच बरा वाटतो. अदरवाईज मग आणि हल्ली तर फर्निचर पण इतके छान बनतायत की ज्याच्यामध्ये हिडन मिरर तयार केले जातात. मग का अननेसेसरी आपण मिरर आणावे आपल्या बेडरूम मध्ये? बरोबर, म्हणजे टच केले तरच मिरर दिसतो, अदरवाईज तो दिसत नाही, असे पण आहेत. जसं मॅम आपण आता डिस्कस केलं की बेडरूम मध्ये आपण झोपायचं कसं, तर बरेच म्हणजे खूप पर्सनल विषय असतो बेडरूम म्हटलं की. तर बऱ्याच लोकांना कन्सिव्ह करायचं असतं, तर त्यासाठी पण काही रेमेडीज वर आपण बोलूया की त्यांनी नेमकी काय, बेबीचा फोटो असेल तर कुठं लावायला पाहिजे, किंवा मला काही गोल अचीव्ह करायचे बाबा, ऑफिसमध्ये असेल किंवा पर्सनल लेवल, आता मला फिल्म करायची, तर तिथं आपण काय करू शकतो? आता कन्सिव्ह करायचं आहे तर त्यांनी एक झोनच आहे स्पेशली त्याच्यासाठीच आहे की उत्तर वायव्य, नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट, घराचा, रूमचा नाही, घराचा नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्टला त्यांनी त्यांचा बेड त्यांनी तिथे झोपायला पाहिजे. जॉईंट फॅमिली आहे, मेक शुअर जेव्हा पॉसिबल असेल त्यावेळेस तिथे त्यांनी झोपायला पाहिजे, तर त्यांचे कन्सिव्ह होण्याचे चान्सेस जास्त होतात. आता बेबीचा फोटो जो आहे तो त्यांनी आता जर इन जनरल म्हटलं तर वेस्ट दिशेला, पश्चिम दिशेला त्यांनी लावायला पाहिजे. त्यांना कन्सिव्ह व्हायचंय तर लहान मुलाचा जो फोटो लावायचा घराचा पश्चिम, घराची पश्चिम दिशा बघायची कुठे येते आहे, तिथे त्यांनी त्या बेबीचा फोटो लावायला पाहिजे. आणि एकदम परफेक्ट पाहिजे तर त्यांची कुंडली बघून आपल्याला त्यांचा जी विश पूर्तीचा जो आपला हे असतो, घर असतो, त्याच्यामध्ये कोणती दिशा येते आहे त्या दिशेप्रमाणे तिथे त्यांना लावायला पाहिजे, अजून स्पेसिफिक, तर चान्सेस वाढतात. आणि बाकी पण कुंडलीमध्ये पण हजबंड वाईफच्या कुंडलीमध्ये केतू कुठे आलेला आहे, बाकी वस्तू कुठे आलेल्या आहे, घराप्रमाणे तसं, तर ते हे दोन्ही वस्तू जर आपण बघितल्या तर नक्कीच प्रॉब्लेम म्हणजे आता आपली घरं लहान आहेत, म्हणजे 4 BHK असले तरी लहान आहेत, त्यामुळे आपल्याला ऍडजस्ट करायला लागतं ऍज पर गोल. पण राजे महाराजांकडे तर प्रत्येक गोल साठी एक कक्ष राहायचा. आता राजे महाराजांसाठीच आहे वास्तू. एक्झॅक्टली. तर तुम्हाला पण माहिती आहे की विश्वकर्मा प्रकाश हे जे वास्तूचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्येच लिहिलेलं आहे की महल असा असावा, राजाने इथे झोपावं. राणीचा कोप भवन हा जो आहे हा वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टला, पश्चिम वायव्येला असणार आहे. तिचं श्रृंगार कक्ष, म्हणजे प्रत्येक कक्ष दिलेला आहे, जे 16 झोन्स आहेत त्याबद्दल प्रत्येक झोन मध्ये दिलेला आहे. म्हणजे त्यांनी राणी सोबत कुठे वेळ घालवावा, आता राणी सोबत वेळ कुठे घालवावा तर त्यांनी उत्तर वायव्येला म्हणजे नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्टला त्यांनी
तिथे घालवावा. बरोबर. ते दिलेलं आहे. कुठे बसावं राणी सोबत, जेवायला कुठे बसावं. तर हे सगळं जे झालेलं आहे, हा जो वास्तू आहे, हे विश्वकर्मा प्रकाश मध्ये लिहिलेलं आहे, तर ते महलांसाठी बनलेलं आहे. नाही, मिस्टेक करायचे चान्सेस नाही. या कक्षात आपण यासाठी भेटतोय आणि येस, आता हे पॉसिबल नाही आहे, कारण आपण आपले घर मुंबई पुण्यासारखे म्हटलं तर आपले 1 BHK 2 BHK तर आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे. तर त्यामुळे मग आपण याच्यामध्ये रेमेडीज आणलेल्या आहेत. आधी कॅन्सर नव्हतं. लोक म्हणतात आधी, मग त्या बुक मध्ये तर हे दिलेलं नाहीये, ते दिलेलं नाही आहे. तर जेव्हा आरोग्याबद्दल बोलणं झाले होते, आधी कॅन्सर नव्हता, तर कॅन्सरसाठी रेमेडीज होत्या का? नव्हत्या. आता आहेत ना. पण आधी आपण म्हणता येईल की क्षयरोग किंवा बाकीच्या छोट्या मोठ्या आजाराने सुद्धा माणूस मरत होता. आता मरतो का? नाही. का नाही मरत? कारण आपण त्याच्यासाठी औषधं आणली. त्याचप्रमाणे आहे की आधी याच्यामध्ये कारण परफेक्ट दिलेलं होतं. आता विना तोडफोड तुम्ही काय करू शकता त्याच्यावर रिसर्च झालेत. ते युज केल्या गेले. 5 एलिमेंट्स नुसार रिसर्च करण्यात आले आणि आपण ते युज करतो आणि त्याच्याने आपल्याला फायदा दिसतो आहे लोकांमध्ये. आपण हे ऍडव्हान्स होत चाललोय. आता आपण बेडरूम पाहिलं, हो, की त्यात कपल्सने काय काय रूल्स फॉलो केलं गेलं पाहिजे, किंवा कन्सिव्ह करायचं असेल तर कसं, कोणत्या पोझिशन मध्ये किंवा कोणत्या दिशेला त्यांनी आपलं बेड अरेंज करायला पाहिजे. आता कन्सिव्ह केल्यानंतर चाइल्ड येतात, तर त्यांची स्पेशल रूम होते. त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे? आता त्यांच्यासाठी एक बेसिक म्हणेल, चाइल्ड बेडरूम आला म्हटल्यावर की त्यांचा अभ्यासाचं आलं, त्यांची पुस्तकं आहेत, म्हणजे स्टडी टेबल कुठे असायला पाहिजे, त्यांची खेळणी कुठे असायला पाहिजे, त्यांचे कपडे आणि बाकी बेड वगैरे. तर मुलांसाठी सगळ्यात चांगली दिशा कोणती आहे, झोन म्हणण्यापेक्षा चांगली दिशा कोणती आहे, तर पूर्व आणि ईशान्येच्या मधामध्ये जी येते, पूर्व ईशान्य ज्याला जो झोन म्हटला जातो, जो रिक्रिएशनचा आहे, फन्सचा आहे, एन्जॉयचा आहे, इथे जर मुलं झोपली तर त्यांच्यासाठी ते चांगलं आहे. त्या रूम मध्ये तिथे आलं तर. आता तुम्ही म्हणाल नाही आहे पॉसिबल, ठीक आहे, काही पॉसिबल नाही आहे, तुम्ही मुलांचा फोटो तिथे लावून टाका. मुलांच्या रूमचं मग अरेंजमेंट आपण त्याप्रमाणे करूया, की त्यांची बुक्स जी आहेत, बुक्सची त्यातल्या त्यात हे बघायला पाहिजे की तो वेस्ट ऑफ साऊथ वेस्टला आली पाहिजे, म्हणजे पश्चिम नैऋत्याला त्यांची पुस्तकं ठेवा. खेळणी आणि पुस्तकं हे दोन्ही सोबत ठेवू नका, नाहीतर कसं होईल की खेळणीची एनर्जी वेगळी आहे, पुस्तकांची एनर्जी वेगळी आहे. खेळण्याचं काम काय आहे? एन्जॉय देणं आहे. पुस्तकं कोणालाच एन्जॉय देत नाही, मोठ्यांनाही देत नाही तर छोट्यांना काय देणार आहे, हे की नाही? खूप कमी असतात माझ्यासाठी की ज्यांना पुस्तकं एन्जॉयमेंट देतात. तर मुलांना तसं करू नका, म्हणजे मुलांसाठी एक रूलच बनवून टाकायचा की तुझी पुस्तकं तू इथेच ठेवायची आहेत, तुझी खेळणी तुला इथेच ठेवायची आहेत. आता तुम्ही रूम मध्ये तरी मग त्याच्यासाठी बघून घेत की त्या रूमचा वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट कुठे येतो आहे. एरवी मी म्हणत नाही, पण आता जागाच नाही आहे, मग काय करणार? त्यातल्या त्या रूमचा बघायचं आहे की तुम्हाला वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट, पश्चिम नैऋत्य ज्या साईडला येत असेल तिथे त्यांनी त्यांचा स्टडी टेबल बनवावा. बेड परत इथे म्हणेल, मुलांचं पण डोकं जे आहे एकतर दक्षिणेला असायला पाहिजे झोपताना किंवा पूर्व दिशेला असायला पाहिजे झोपताना. पश्चिमेला नको आणि उत्तरेला पण नको. मेक शुअर की ते असायला पाहिजे. त्याच्या बेडशीट्स वगैरे ज्या आहेत, तो कोणत्या झोन मध्ये आहे त्यांचा बेडरूम, त्याप्रमाणच्या बेडशीट असतात. खूप डार्क नको कधी पण मुलांच्या बेडवर बेडशीट, ते अजून अग्रेसिव्ह होतात, चिडचिड करतात. कपडे पण जे आहेत, मुलांना सवय लावा हे सगळं करायची. तू पसारा केलेला आहे, तुलाच उचलायचं आहे. लहानपणापासून सवय टाकली तर मोठेपणी पण त्यांनी जो काही रायता फैलवेल ना, तो जे काही मस्त्या करेल, जे काही धिंगाणे करेल, तो स्वतःच सावरायला त्याला सवय लागेल किंवा करणारच नाही, तो करणारच नाही. तर इम्पॉर्टंट काय आहे, आणि अजून एक की जर तो म्युझिक वगैरे त्याला आवड असेल तर त्याचा संगीतशी रिलेटेड जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते पण बुक्स आणि खेळणी सोबत नको. त्याला जर त्याला त्याच्यामध्ये स्वतःचा त्याची करिअर करायचं असेल तर मग तो साऊथ वेस्टला असायला पाहिजे, नैऋत्यला असायला पाहिजे, की त्याची स्किल डेव्हलप होईल. म्हणजे आता तुम्ही म्हणाला की यांनी बुक्स म्हणल्या इकडे, हे तिकडे, हे इकडे, रूम मध्येच मग बघा त्याच्या की कुठे नैऋत्य येत आहे,
नैऋत्येच्या बाजूलाच पश्चिम नैऋत्य येईल, तिथे त्याचं हे खेळा. पश्चिमेला त्याची वॉर्डरोब बनवा, झोपायचं त्याचं बरोबर वेस्ट ऑफ साऊथ वेस्टला, किंवा तुम्ही त्याचं डोकं दक्षिणेला येईल अशा प्रकारे त्याचा बेडचा अरेंजमेंट करा. आणि त्याप्रमाणे त्यांना सवय लावा की हे इथे इथे इथेच असायला पाहिजे. बुक्स जे आहेत त्या खेळणीमध्ये नको, खेळणी जे आहे त्या बुक्समध्ये नको. तर त्यांना तशी सवय पण लागेल आणि ऑब्वियस आहे की अरेंज पण करता येईल पण आणि प्रत्येकाची एनर्जी हवे त्या पद्धतीने त्यांना मिळेल. म्हणजे सगळंच महत्वाचं, खेळणी पण त्याच लेवलला महत्वाची, फक्त ते दोघांमध्ये हे होणार नाही, मिक्स व्हायला नको पाहिजे. बरोबर. आणि वन मोर थिंग अजून एक इथे सांगेल, बुक्स बद्दल आठवलं मला की आपल्या बेडरूम मध्ये, कपलच्या बेडरूम मध्ये पण स्पिरिच्युअल बुक्स कधीच नको. बऱ्याच लोकांना सवय असते की वाचता वाचता मला झोप येते म्हणून. स्पिरिच्युअल बुक नको. एखादा नॉवेल वगैरे तुम्ही ठेवतात, विच इज ओके. स्पिरिच्युअल बुक ही कधीच तुमच्या बेडरूम एखादा ग्रंथ असेल ते नकोच. ग्रंथ म्हणजे स्पिरिच्युअल ज्याच्यामध्ये आहे ते तुम्ही म्हणाल मी कपाटात ठेवतोय, कपाट तर बेडरूम मध्येच आहे, तर नकोच. बरोबर. त्याच्याने तुमचे रिलेशन्स मध्ये थोडेसे इश्यूज येतात. आणि अगेन तेच आहे की राईट, म्हणजे योग्य त्या जागेवर योग्य त्या गोष्टी असायला पाहिजे, जेणेकरून एक पवित्रता राखली जाते आणि ते पूजनायोग्य येतं, ते मंदिरात किंवा त्या झोन मध्ये अर्थात असायला पाहिजे. जरी ते पुस्तक फॉर्म मध्ये असलं तरी ते एक डिग्निटी मेंटेन आपण करतो. आता मला असं वाटतं वास्तू कव्हर झालेलं आहे. बरंच आहे तसं, तर आपण अजून 8-10 पॉडकास्ट करू शकतो वास्तूवर, पण एक मोठं मी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून आपल्या व्ह्युअर्सला प्रश्न असतील तर त्यांनी कमेंट करावे. मला प्रश्न आहे, आधी होस्टलाच प्रश्न पडलेत की आता रीलच्या जमान्यामध्ये प्रत्येकाला स्टारच व्हायचं, म्हणजे त्याच्या खाली नकोच बाबा. ओके, रील स्टार, टिकटॉक स्टार, ये स्टार, ओ स्टार, सगळं स्टारच भरले जातात. स्टारडम आला की सेल्फीज आणि ऑटोग्राफ आता सुद्धा आहेत. किंवा मग तुमचं सिग्नेचर ऑटोग्राफ कन्वर्ट झालं, इट्स अ साइन ऑफ सक्सेस, सोप्या भाषेत. तर मग ती जी ओळख आहे आपली, आपण साइन लँग्वेज मधली ओळख म्हणता येईल, आपला लोगो म्हणता येईल त्याला एक शॉर्ट मध्ये, तो कसा असायला पाहिजे आणि तो कसा इम्पॅक्ट करतो. ओके, इन शॉर्ट तुम्हाला असं म्हणायचंय की आपली सिग्नेचर ही कशी असायला पाहिजे आणि ती काय काम करते, त्याचा काय रोल आहे आपल्या लाईफमध्ये. तर जसा वास्तूचा आपल्या लाईफमध्ये रोल आहे, तेवढाच रोल आपल्या सिग्नेचरचा आहे. तुम्ही किती डिजिटल होऊन जाऊ द्या, पण तुमच्या पॅन कार्डवर, तुमच्या आधार कार्डवर, जे आज खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या भारत देशामध्ये, त्याच्यावर काय आहे, सिग्नेचर आहे. अंगठा तर नाहीच आहेत ना. सिग्नेचर काय डिनोट करतो, तर सिग्नेचर तुम्ही कसे आहात, तुम्ही पर्सनॅलिटी तुमची कशी आहे, पब्लिक प्लेसवर कशी आहे. का अमिताभ बच्चनजींनी सिग्नेचर चेंज केली, नरेंद्र मोदीजींनी सिग्नेचर चेंज केली. अमिताभ बच्चनजीची आधीची सिग्नेचर बघा, आधी अमिताभ मग खाली बच्चन. तुम्ही शो करा तुम्ही आपल्या व्ह्युअर्स साठी, तर त्यांना कळेल. आणि नंतरची सिग्नेचर, अमिताभ बच्चनजीच्या सिग्नेचर बद्दल बोलूया आपण. तर त्यांचा फर्स्ट लेटर जो आहे अमिताभचा, ए हा एवढा मोठा आहे. फर्स्ट लेटर कॅपिटल. फर्स्ट लेटर काय दाखवतो की तुम्ही स्वतः, तुम्ही स्वतः कोण आहात, कसे आहात आणि तुम्हाला पब्लिकमध्ये कसं प्रेझेंट करायचंय स्वतःला. तर ऑब्व्हियसली त्यांना मोठं प्रेझेंट करायचं आहे. त्याच्यानंतरची सगळी जे लेटर्स आहेत ते छोटे छोटे आहेत. जेव्हा छोटी कोणती वस्तू, आता इथे मी काही छोटं ठेवलं तर आपण असं बघतो की काय बारीक करून बघतो ना आपण. तर मायन्युलिटी म्हणजे एकदम मायन्यूट बघण्याचा, ऑब्झर्वेशन करण्याची तुमच्यामध्ये वृत्ती येते. तर त्यांची ऍक्टिंग बघा किती बारकाईने ते करतात. डिटेलिंग, करेक्ट, परफेक्ट वर्ड, की डिटेलिंग मध्ये ते काम करतात. पा मध्ये त्यांचं काम वेगळं आहे, तर दुसरे अजून पिंक मध्ये वेगळं आहे. किती डिटेलिंगने ते काम करतात. तर ज्यांचं काम हे डिटेलिंगचं आहे, फायनान्स वाल्यांचं काम बघा, सीए वाल्यांचं काम डिटेलिंगचं असतं. तर त्यांच्या सिग्नेचर मध्ये जे लेटर्स असतात नंतरचे हे छोटे असायला पाहिजे, किंवा ज्यांचे आहेत त्यांनी या फील्ड मध्ये जायला पाहिजे. मी तर असं म्हणेल की कोणती सिग्नेचर ही वाईट आहे किंवा ती परफेक्ट आहे असं नाही. प्रोफेशन काय आहे, काम काय करताय, तुम्हाला काय पाहिजे आहे. बरोबर. त्याच्यानंतर सरनेम बघा, बच्चनचा बी,
परत मोठा आहे. हे काय दाखवतात तर फॅमिली दाखवते, प्रोफेशन दाखवते, लेगसी दाखवते, येस, फॅमिलीला दाखवते. आता तुम्ही बघा कोण बनेगा करोडपती मध्ये 2 ते 3 एपिसोड नंतर ते आपल्या हरिवंशराय बच्चनजी जे आहे त्यांचे फादर त्यांच्याबद्दल बोलतील किंवा आपल्या आईबद्दल बोलतील. म्हणजे फॅमिलीला घेऊन फॅमिलीचं नाव मोठं केलेलं आहे. मुकेश अंबानीजींचे पण याच्यामध्ये तुम्ही बघा, मुकेश अंबानी नाही लिहिलेलं त्यांनी, अंबानी, एम अंबानी करतात ते. का? कारण माहितीये अंबानी ऑलवेज नावच आहे, ब्रँडच आहे आणि त्यांना घेऊन पुढे जायचंय. तुम्हाला जर तुमच्या फॅमिलीला घेऊन पुढे जायचंय, त्याचं नाव करायचंय, तर तुमचं सरनेम असायला पाहिजे आणि त्याचा फर्स्ट लेटर हा कसा असायला पाहिजे तर मोठा. ऑलवेज सिग्नेचर मध्ये फर्स्ट लेटर हा मोठा असायलाच पाहिजे. आता तुम्ही आणि नंतरचं जो तुम्हाला डिटेलिंग काम आहे तर तुमचं बारीक असायला पाहिजे. नरेंद्र मोदीजींची फर्स्ट सिग्नेचर एन आहे, राऊंड केलेला आहे मुख्यमंत्रीच्या वेळेस. तर मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना किती प्रॉब्लेम्स आलेले. त्यांनी आपल्या आजूबाजूला लक्ष्मण रेखा आखून टाकलेली आहे की आपण स्वतः, बरेच जण आहेत अशी. आता मी बऱ्याच जणांची सिग्नेचर अनालिसिस करते, त्यांना सिग्नेचर डिझाईन करून देते, तर त्यावेळेस त्यांना तेच सांग, त्यांचं प्रोफेशन बघून की त्यांचं प्रोफेशन काय, त्यांची बर्थ डेट काय आहे, ते काय काम करतात आणि त्यांना काय पाहिजे, त्याप्रमाणे सिग्नेचर तुमची असायला पाहिजे, तर तुम्हाला ग्रोथ मिळेल. तुम्ही वास्तू केलं आहे, व्हेरी गुड. सिग्नेचर खराब केली तर परत थोडं कुठे ना कुठे ग्रोथ मध्ये कमी येईल. कारण आधीच मी सांगितलं, पॅन कार्डवर आहे, आधार कार्ड. तुम्ही म्हणाल नाही आम्ही तर गुगल पे करतो, आम्ही तर ट्रान्सफर करतो, पण त्याचा बेस काय आहे? चेक्सवर पण तुम्ही जा बँकेमध्ये आणि सांगा की नाही मी आहे आणि माझा हा अकाउंट आहे, दे मला माझे पैसे. तो देणार का? साईन एवढीशी पण कमी जास्त झाली तरी होतं का? नाही होत. नरेंद्र मोदीजी बद्दल बोलत होतो आपण, तर नरेंद्र मोदीजींनी पहिली साईन फक्त एन केलेला आहे, सिंगल होते. त्यांना मुख्यमंत्रीच्या वेळेस भरपूर प्रॉब्लेम. आता नरेंद्र मोदी लिहितात ते एंड मध्ये बघा, मोदी मध्ये असं लाईन, मोठी लाईन. काम बघा कसा मोठा आहे, विचार बघा किती मोठे आहेत त्यांचे. ते आज विचार करतात की 2040 मध्ये काय होणार आहे. म्हणजे जे काही काम करतात ना त्याचा एंड हा मोठा होतो. आणि त्यांची जी सिग्नेचर ही गुजराती मध्ये आहे. तर आपले प्रधानमंत्रीजी कुठेही जाऊ द्या, आपला कल्चर कधीच सोडत नाही. बरोबर. तर जी लोक आपल्या स्वतःच्या मातृभाषेमध्ये सिग्नेचर करतात ना, तर त्यांना प्राऊड असतो, आपल्या कल्चरशी रिलेटेड प्राऊड असतो आणि त्यांना आणि ते त्यांच्याशी लगाव पण असतो. त्यांचा जो समाज आहे त्याच्याशी पण लगाव असतो. एक काय म्हणू शकतो आपण की रिस्पेक्ट असतो. ते त्याला सोडत नाही, त्यांच्या लिगसीला सोडत नाही. बरोबर. विच इज द गुड थिंग. तर असं नाहीये की आपल्या याच्यामध्ये त्यांनी करायला नको. प्रेशर तुम्ही किती देत आहेत लिहिताना, साईज किती आहे, बरोबर, सरळ जाती आहे की तिरपी जाती की खूपच मोठी तिरपी जाती आहे. बऱ्याच जणांमध्ये मिथ आहेत की नाही वरती गेली पाहिजे, पण खूपच वरती गेली तर त्रास होईल ना. बरोबर. अति तेथे माती, तर त्याचाही त्रास होईल. तर त्याचं पण एक परफेक्ट एक हे म्हणजे मापदंड 30 डिग्री पर्यंतच तुमची सिग्नेचर ही गेली पाहिजे. बरोबर. तर सिग्नेचर ही बेस्ट कधी होते की तुमचं काम काय आहे, तुमचं प्रोफेशन काय आहे, तुम्हाला काय हवं आहे, त्याप्रमाणे तुम्ही तुमची सिग्नेचर करायला पाहिजे, तर तुम्हाला ग्रोथ मिळेल. तर वास्तू पण तुम्ही करून घ्या, तुमची ऍस्ट्रॉलॉजी बघा, तुमची सिग्नेचर बघा, तुम्हाला ग्रोथ नक्कीच मिळेल. ग्रेट ग्रेट. म्हणजे सिग्नेचर किती इम्पॅक्ट करते हे आज आम्हाला लक्षात आलं. म्हणजे जर अंबानी असेल किंवा नरेंद्र मोदीजी असतील, अमिताभ बच्चन जे असतील, यासारखी लोक जर इतकं महत्व देत आहेत तर डेफिनेटली सगळ्यांनी विचार करायलाच पाहिजे. नक्कीच. तर मागच्या सारखं न करता आता मी काय करणार आहोत की तुमच्या नावासकट नंबर पण मेन्शन केलाय. ज्यांना ज्यांना कन्सल्ट करायचं असेल, त्यात वास्तू असेल किंवा मग सिग्नेचर बद्दल भेटायचं असेल किंवा अजून काही क्युरी असतील, ओके, न्यूमरोलॉजी पण असेल, तर तुम्ही डिरेक्टली कन्सल्ट करू शकता. खाली नंबर दिलाय मॅमचा, डायरेक्टली कॉल करू शकता. आणि किचन साठी पण डिटेल व्हिडिओ मी पुन्हा एकदा सांगतो की वरती आम्ही आयकॉनला पिन केलेला आहे, तो पण नक्की बघा. म्हणजे तुम्हाला युट्यूब चॅनल पण आलेला आहे, दिवा ऑकल्ट म्हणून, तिथे ते मी खाली मेन्शन करून देतो की मॅडमचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे आणि ते प्रत्येक विषयावर डिटेल त्यांना जसा वेळ मिळेल तसा ते बोलत असतात. तर जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये परत अजून भर मिळणार आहे आणि कन्सिस्टन्सी मध्ये तुमचा तो विषय, तुमची पण एक्सपर्टीज वाढत जाणार आहे बघता बघता.
सो आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. मॅडम, तुम्ही परत इथं आलात आणि मला असं वाटतं की अजून आपण एपिसोड करूयात हो, नवीन नवीन नक्कीच. टॉपिकवर. नक्कीच आणि करूया. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.